उपस्थित सर्व श्रोतृवृंद समीक्षक भाविक चिंतक अंतरंग जिज्ञासू भावसंपन्न अधिकारी वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध व्यक्तिमत्वाच्या भव्य उपस्थितीमध्ये संपन्न होत असणारा ज्ञानभक्ती अनुष्ठान सोहळा भक्ती महोत्सव एक दिवसीय भक्ती महोत्सव कैलासवासी तीर्थ स्वरूप नरहरराव मानाजीराव गीते या पितृशक्तीच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न आहे। त्यांचे सुपुत्र श्रीयुत आदरणीय नागनाथ नरहरराव गीते, श्री तुळशीराम नरहरराव गीते, विश्वनाथ नरहरराव गीते आणि दौलत नरहरराव गीते या चार सुपुत्राच्या वतीनं पितृ चरणारविंदाच्या ठिकाणी ही सेवा समर्पित करण्याचा योग प्राप्त झालेला आहे। पितृ ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न आहे। शास्त्र सांगतं जीवतो वाक्य कारणात मृताहे भूरी भोजनात गयायाम पिंड दानाश्च त्रिभी पुत्रस्य पुत्रता। जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत मात्र जीवतो वाक्य कारणात आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांच्यासोबत सुमधुर व्यवहार करावा। मृत आहे भूरी भोजनात आणि मेल्यानंतर मात्र त्यांच्या निमित्तानं एखादं भूरी भोजन घालावं, अन्नदान करावं। गयायाम पिंड दानाश्च त्रिभी पुत्रस्य पुत्रता किंवा गयेला जाऊन त्यांच्या निमित्तानं पिंडदान करणं हे तीन जो करतो त्याला पुत्र म्हणतात। दुसरा अर्थ सांगत असताना पुम नाम नरकात त्रायते ती पुत्रहा, त्या नरकातून तारण्याचं काम जो करतो त्याला पुत्र म्हणतात। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या भाषेमध्ये जर बोलायचं म्हटलं ज्ञानोबाराय म्हणतात अथवा पितराची व्रते वाहती जयाचे चित्ते जीवित सरले या ते पितृत्व। अथवा पितराची व्रते जयाची चित्ते वाहते, ज्यांच्या चित्तामध्ये आपल्या पितृत्वाविषयी कृतज्ञता भाव असतो त्या व्यक्तिमत्वाला सहज अनायासे पितृलोकाची प्राप्ती होते। म्हणून आपल्या आई वडिलांविषयी कृतज्ञता भाव असणं अत्यंत महत्वाचं आहे। परमपूज्य परमादरणीय परमस्नेही आमचे तुळशीदास महाराजांनी सांगितलं, म्हटले आमच्या वडिलांनी काही दिवसाच्या अगोदरच सर्व कुटुंबातल्या मंडळींना मी जाणार आहे अशी कल्पना दिली होती। त्याच महापुरुषांना आपलं मरण कळतं ज्यांनी अलौकिक पुरुषार्थ केलेला असतो। काळावर सुद्धा जीवत्वाची मात करून आपलं पुरुषार्थ सिद्ध केलेला असतो त्या महापुरुषांना मरण कळतं। तुमच्या वडिलांचा जसा प्रसंग आहे तसाच सादृश्य प्रसंग श्री संत मनोहर महाराजांचा आहे आमच्या गावात। महाराजांना येईल त्या गुरुवारी म्हणजे 8 दिवसानंतर जायचे। त्याच्या 8 दिवसाच्या अगोदर दर एकादशीला कीर्तन असतं आणि कीर्तनामध्ये गेल्यानंतर महाराजांनी गोविंदबुवा महाराजांच्या समाधीच्या समोर गेले। समाधीच्या समोर बसून डसडस रडले महाराज। समाधीला आलिंगन दिलं, सांगितलं आता संसारामध्ये राहायचा मला कळतं, तो अधिकार तुमच्या पितृशक्तीला प्राप्त झालेला आहे। ही जरी महात्मी मनुष्य रूपानं दिसत असली तरी ती माणसं नाही, दोन्ही दिसती सारखी वरम जाणे तो पारखी। तुकोबारा म्हणतात दोन्ही सारखे दिसतात परंतु ते सारखे नसतात। मनुष्यासारखं बोलतात, मनुष्यासारखं वागतात, परंतु पश्येन श्रुवन् स्पृशन जिग्रन नश्नं गच्छन् स्वपश्येन श्वसन। शास्त्र सांगतं त्यांचं बोलणं आणि वागणं एक अलौकिक स्वरूपाचं असतं। आणि ऐका, परमार्थामध्ये केलेली पुण्याई, परमार्थामध्ये केलेलं सत्कर्म फक्त एकाच पिढीला कामाला येत असं नाही, तर ते नंतरून आलेल्या अनेक पिढ्याला कामाला येते। म्हणजे एका महापुरुषानं जर परमार्थ केला पिढीमध्ये, कुळामध्ये जर एकानं परमार्थ केला तर त्या कुळामध्ये जन्माला येणारी सर्व पिढी आनंदानं बसून खाते। विठाला 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 विठाला
त्यावेळेस फक्त एकाच पिढी पुरतं चालतं. जास्त असेल तर एका पिढी पुरतं चालतं. परंतु सत्कर्माद्वारा संतांच्या सेवेद्वारा जे संपादन केलेलं पुण्य आहे ते पुण्य कमीत कमी 3 पिढ्यापर्यंत काम करतं. म्हणजे 3 पिढ्या बिघडू देत नाही. 3 पिढ्यामध्ये परमार्थिक भौतिक उत्कर्ष होतो. चांगल्या चांगल्या पदावर ती मंडळी आरूढ होतात. या परिवाराबद्दल माहिती सांगत असताना महाराज म्हटले, महाराज आमच्या वडिलांच्या आशीर्वादामुळं की आमचं सर्व चांगलं आहे, सर्वजण एज्युकेशन चांगल्या पदस्थ अवस्थेला प्राप्त झालीत. त्याचं कारण आहे महाराज, त्या तुमच्या पितृशक्तीच्या निष्काम पुण्याईचा परिणाम आहे. म्हणून तशा पद्धतीनं अशा महान दिव्य आत्म्याच्या एक कृतज्ञता भावातून ऋणातून उत्तीर्ण होण्याच्या या छोट्याशा प्रसंगामध्ये या सेवेमध्ये आपल्याला सेवा प्राप्त झालेली आहे. होईल त्या पद्धतीनं आपण सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मनुष्य जन्मामध्ये 2 गोष्टी प्राप्त होतात, एक व्यक्तित्व आणि दुसरं व्यक्तिमत्व. व्यक्तित्व त्याला म्हणतात ज्या व्यक्तित्व अनायासे सहजरीतीनं जे प्राप्त होतं, काही सायास न करता सहजरीतीनं जे प्राप्त होतं त्याला व्यक्तित्व म्हणतात. परंतु सायास करून पुरुषार्थ करून जे संपादन करावं लागतं त्याला मात्र व्यक्तिमत्व म्हणतात. मनुष्यानं व्यक्तिमत्व विकसित करण्याचं माध्यम निवडलं पाहिजे. व्यक्तिमत्व विकसित करायला पाहिजे. मग व्यक्तिमत्व कशामुळे विकसित होईल तर त्याचे काही पैलू शास्त्रानं सांगितलेले आहेत. तुम्हाला जर या शरीरामध्येच व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व सांगू, आपल्या भाषेमध्ये व्यक्तित्व त्याला म्हणतात या शरीराला. कशाला म्हणतात? शरीराला व्यक्तित्व म्हणतात. आणि या शरीरापासून जी कीर्ती निर्माण केली जाते त्याला मात्र व्यक्तिमत्व म्हणतात. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, उत्तमची मोरे कीर्ती मागे, उत्तमची मोरे कीर्ती मागे, उत्तमची मोरे कीर्ती मागे, उत्तमची मोरे. तुका म्हणे तुका म्हणे खा मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. कबीरदासजी म्हणतात, मोरत से किरत बडी, मोरत से किरत बडी, बिन पंख उड़ जाए, मोरत तो जाती है, किरत कभी न जाए. मूर्तीपेक्षा कीर्ती चांगली आहे बरं का? तर मूर्ती कधी ना कधी 80 वर्ष 90 वर्ष 100 वर्ष 60 वर्ष 50 वर्षानंतर जाणार आहे. पण त्या मूर्तीपासून निर्माण केलेली जी कीर्ती आहे त्यालाच व्यक्तिमत्व म्हणतात. ती कीर्ती मात्र कधी जात नाही. म्हणून तर सज्जन व्यक्ती, चांगला व्यक्ती जर झाला, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. मनुष्य मोठा झाला की वाऱ्या हातानं माप जातं. म्हणून व्यक्तिमत्व विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. व्यक्तिमत्व विकसित करण्याचं पहिलं पैलू माध्यम सांगतात त्याला साधना म्हणतात. साधना. पारमार्थिक क्षेत्रामध्ये पदार्पण केल्यानंतर मनुष्य जन्मामध्ये काही का होईना साधना घडली पाहिजे. साधनेशिवाय पर्याय नाही. साधना त्याला म्हणतात सर्व इंद्रियाद्वारा जे रात्रना दिवस भगवंत चरणारविंदाच्या ठिकाणी स्थिर करणं याला साधना म्हणतात. तुकोबारायची साधना आहे का? डोळे तुम्ही पहारे मुख,
घ्या सुख पहा विठोबाचे मुख. कानाला सुद्धा सांगितलं तुम्ही भगवंताच्या गुणाचं श्रवण करा, किंवा पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळी याची भूक नवजे माझ्या. ही साधना आहे. सर्व इंद्रियाद्वारा परमात्मा प्राप्त करून घेणं याला साधना म्हणतात. इंद्रियाला बाकीचं कामच सांगायचं नाही, त्याला साधना म्हणतात. नाथ महाराज सुद्धा वर्णन करत असताना तुम्हाला जर स्वहित करायचं असेल तर तुम्ही साधना करा. साधूच्या सहवासामध्ये साधना करा. स्वहिता कारणे संगती साधूची भावे भक्ती हरीची भेटी तेने. साधना संगतीमध्ये केली पाहिजे, संतांच्या सहवासामध्ये राहिलं पाहिजे. पहिली साधना सांगितली. साधनेच्या नंतर दुसरा जो नंबर येतो त्याला सेवा म्हणतात. सेवा किती संकोचित व्यक्तीला, लहान व्यक्तीला मोठं करू शकते. स्वामी विवेकानंदांना प्रश्न विचारला. स्वामीजी म्हटले तुमची भारतीय संस्कृती जगामध्ये एवढी सर्वश्रेष्ठ काय? त्यावेळेस स्वामीजी म्हणतात माझ्या भारतीय संस्कृतीचा पाया सेवा आहे. पाया सेवा आहे आणि कळस त्याग आहे. आपल्या भारतीय संस्कृतीचा पाया काय आहे? सेवा आणि कळस त्याग आहे. म्हणून कोणत्याही व्यक्तिमत्वाचं जर आपण विचार केला, मोठी झालेली माणसं या दोन गोष्टींच मोठी झाली, सेवा आणि त्याग. तुकोबारायांची सुद्धा भाषा आहे का? तुकोबाराय सुद्धा संतांच्या बाबतीत बोलत असताना सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, 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 तुमच्या लागलो निज सेवे लागी सेवक झाला, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा, तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. दास्यत्व भाव, दास्य त्याला म्हणतात न आस इति दास. जीवनामध्ये कोणत्याच गोष्टीची आस नसते त्याला दास म्हणतात. ज्ञानोबारायांनी दासाची व्याख्या सांगत असताना स्वामीची या मनोभावा न चुकी जे हेची परमसेवा, एरते पांडवा वाणिज्य करणे. ज्ञानोबाराय म्हणतात आपले जे स्वामी आहे, सद्गुरु माऊली आहेत, त्यांच्या सेवेला न चुकणं ही परमसेवा आहे. आता अनेक माणसं सेवा करतात पण सेवेमध्ये कुचराईपणा आहे. कुचराईपणा म्हणजे त्यांना जर सांगितलं चंदनवाडीमध्ये महाप्रसादाची पंगत आहे, महाराजांनी ठेवलेली आहे, त्यांच्या वडिलांच्या निमित्तानं कार्यक्रम आहे, जेवायला जा असं म्हटलं की ते म्हणतात आज्ञा कशी मोडू. जेवायला म्हटलं की आज्ञा कशी. आणि म्हटले कीर्तन आहे, 3 महाराज मंडळीचं कीर्तन आहे, अनेक महापुरुष या ठिकाणी त्यांनी पाचारण केलेले आहे, जाबर कीर्तनाला. त्यावेळेस ते म्हणतात पाय कसे सोडू. आता पाय मला सोडता येत नाही तुमच्या आज्ञेनुसार. म्हणजे सेवेमध्ये कुचराईपणा आहे. सेवेत कुचराईपणा चालत नाही. निष्ठावंत भावानं सेवा केली पाहिजे. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म सुकू नये. म्हणून निष्ठावंत भावानं सेवा करायची. आणि तिसरा पैलू सांगितला संगतीचा. संगत त्याला म्हणतात
असं एक वाक्य आहे, जैशी संगत वैसी पंगत. जशी संगत असते तसं मनुष्याला पंगत प्राप्त होते. मनुष्यानं चांगली संगत केली पाहिजे. जो जैसी संगत करे वैसे फललीन, कदली सी भुजंग मुख एक बुंद तीन गुण. कबीरदाजी म्हणतात, आकाशातून मेघा वाटे पडणारा एकच पाण्याचा थेंब आहे. तो थेंब जर गॅसवर पडला तर काय होईल? हा, वरून जर थेंब गॅसवर पडला तर काय होईल? काही करपून तर जाईल, नाही तर थोडा शिल्लक राहिला तर चहा तर होईल. गॅसवर पडला तर चहा होईल. आणि तोच थेंब जर सापाच्या तोंडामध्ये पडला तर विष होईल. तोच थेंब जर शिंपल्यात पडला तर मोती होईल. आणि तोच थेंब जर मिरचीच्या बुडाला पडला तर तिखट होईल. आणि तोच थेंब जर ऊसाच्या बुडाला पडला तर गोड होईल. का सोयाबीनच्या बुडाला पडला तर तेल होईल. एकच थेंब आहे ना, थेंब एकच आहे, पण कशात पडला हे फार महत्वाचं आहे. कशात पडला हे फार महत्वाचं आहे. म्हणून तर पाण्याला सांगत असताना, पाणी तेरा रंग कैसा, पाण्या तुझा रंग कसा आहे बाबा, असं विचारल्यानंतर पाण्यानं सांगितलं, मला जशात मिसळाल तसा माझा रंग आहे. भाजीत मिक्स करा, बाकीच्या ठिकाणी मिक्स करा, कुठेही मिक्स करा, मी तसा आहे. तसं हे जीवन सुद्धा तसं आहे. म्हणून तर शासनानं एक स्कीम काढल्या बघा, जल जीवन मिशन. पाणी हे जीवन आहे. पाणी जसं ज्याच्यात मिसळल तसं मिसळत आहे, तसं माणूस सुद्धा कुठेही जाऊ द्या तसा मिक्स होतो बघा. काही दिवस त्रास होईल, पण माणसाचा सुद्धा स्वभाव तसा मिक्स होण्याचा आहे. म्हणून संगत फार महत्वाची आहे. तुकोबारा म्हणतात, संगत संतन की करले, बडत बडत बड जाय, संगत दुर्जन की करले, सोटे खात खात मर जाय. संगत जर चांगल्याची केली तर थोडी बडत बडत वाढत वाढत जाईल, परंतु संगत जर वाईटाची केली तर मार खाल्ल्याशिवाय राहत नाही. कैसी होय बोधे, वैसता चोरा पासी कैसी होय बोधे. हो एकताची चिंदे मन धावे, एकताची चिंदे मन धावे. वैसता चोरा पासे कैसी होय बोधे, वैसता चोरा पासे कैसी होय बोधे. ओ देखता जिंदे मन धावे, देखता जिंदे मन वैसता चोरापाशी तैशी होय बुद्धी, पाहताची चिंदी मन धावे. चोरापाशी जर बसलं आणि चिंदी जर चांगली भेटली तर घेऊन जाण्याची भावना होते. अहो कीर्तनामध्ये जर सुद्धा, कीर्तनात जर आपण बसलो, चप्पल चोलणाराच्या जर जवळ बसलो, कधीच भावना नाही चप्पल कीर्तनाला येऊन नेण्याची, पण त्याच्या संगतीचा परिणाम 2 तासात असा होतो, कीर्तन झाल्यानंतर एखादी चांगली चप्पल दिसली घेऊन जावी वाटते. संगतीचा परिणाम आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, संगत चांगली फार महत्वाची आहे. महाराज कुणाची संगत करावी असा प्रश्न विचारल्यानंतर तुकोबाराय अभंगाच्या प्रथम एकादी बरे संत समागम, एकादी बरे संत समागम, एकादी बरे संत समागम, एकादी संत समागम, एकादी बरे संत समागम, एकादी बरे संत
महाराजांच्या प्रथम चरणामध्ये वर्णन करतात की संत समागम एखादिये परी व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती. कोणत्याही प्रकाराने जरी संत समागम केला तरी मनुष्य जन्मामध्ये परिणाम होतो. आमचे गुरुजी एक छोटासा प्रसंग सांगायचे. इसवी सन 1936 साली श्री संत तुकोबाराय महाराज म्हणून चित्रपट निघाला होता. वाल्मिक महाराज इसवी सन 1936 साली श्री संत तुकोबाराय म्हणून चित्रपट निघाला होता. आणि निघाल्यानंतर मात्र त्या चित्रपटाचा अभिनेता विष्णुपंत पागणीस नावाचा कलाकार होता. त्यानं अत्यंत सुंदर प्रकारची भूमिका नटवली. कुणाची भूमिका जर करायची म्हटलं तर त्या व्यक्तिमत्वाचा पूर्ण अभ्यास करावा लागतो. पूर्ण अभ्यास करावा लागतो. अभ्यास करूनच तशी व्यक्तिमत्वाची ती भूमिका नटवावी लागते. तसं वागावं लागतं, तसं बोलावं लागतं. आता आपण तुकोबारायची मालिका पाठीमागं पाहिली. त्या मालिकेमध्ये मी स्वतः साक्षात तुकोबाराय आहे अशा पद्धतीनं वर्तन करावं लागतं. तसं त्या चित्रपटामध्ये विष्णुपंत पागणेसांनी अनेक दिवस काम केलं. त्यांची फीस ठरलेली असते. तो चित्रपट महाराष्ट्रामध्ये चांगला उठला. अनेक प्रकारचा भरपूर मुनाफा फायदा त्याच्यातून झाल्यानंतर डायरेक्टरला आनंद वाटला. माझी अपेक्षा होती एवढा पैसा भेटेल, त्याच्यापेक्षा कैक गुणानं पैसा जास्त भेटला. आनंद वाटला म्हणून विष्णुपंत पागणेसांना घरी भेटण्यासाठी हा गेला. डायरेक्टर त्यांच्या घरी गेले आणि घरी गेल्यानंतर डायरेक्टरनं विष्णुपंत पागणेसांना बोलायला सुरुवात केली. म्हटले, महाराज तुमच्या कृपेनं सर की मला माझा पिक्चर चांगला उठला, चांगला मुनाफा झाला. त्या झालेल्या फायद्यापैकी मिळालेल्या पैशापैकी अर्धे पैसे तुम्हाला द्यावे अशी माझी भावना आहे. कारण तुम्ही जर काम केलं नसतं तर मला पैसा भेटला नसता. इमानदारी, प्रामाणिक जीवन, म्हणून मला पैसा भेटला नसता. माझी विनंती आहे ह्याच्यातला जो अर्धा मुनाफा आहे, अर्धे पैसे आहेत ते तुम्ही घ्या. त्यावेळेस विष्णुपंत पागणेसांचे वाक्य ऐका. विष्णुपंत पागणेस म्हणतात, सर पिक्चर करण्याच्या अगोदर, चित्रपट करण्याच्या अगोदर मी विष्णुपंत पागणीस होतो, परंतु तुकोबारायांचा गाथा, ज्ञानेश्वरी, अभंग, ओव्या ह्या अभ्यासल्या आणि त्या अभ्यासण्याचा परिणाम 1 वर्ष मी त्यांना अभ्यासलं आणि पैसा जे प्राप्त होण्याची अपेक्षा होती ती मात्र आता कमी झालेली आहे. मला पैशाची गरज वाटत नाही. एवढे तुमचे पैसे उचला आणि घरला घेऊन जा. विष्णुपंत पागणेसांचे वाक्य ऐकले. त्या डायरेक्टरला आश्चर्याचा धक्का बसला. मला सांगायचं एवढं, एक रजप्रदान कलाकार तो जर संत वाङ्मयाच्या तुकोबारायांच्या जीवनाच्या जर सानिध्यामध्ये आला तर एवढं अलौकिक बदल होतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, संत समागम एखादी परी, कोणत्याही प्रकाराने. महाराज म्हटले, शरीरानं जरी होता येत नसलं, माणसाच्या देहानं संतांच्या सहवासात जाता येत नाही. का तर त्याचं कारण आहे. म्हटले, आमच्या इथं शेताचे काम आहेत, मृदंगाचा अभ्यास करायचा आहे, बाकीची सर्व साधनं आहेत, शरीर निर्वाहाप्रमाणे काही ना काही करावं लागतं, आम्हाला जाता येत नाही. असा प्रतिबंध दाखविल्यानंतर तुकोबाराय म्हटले, मनुष्य देहानं जरी त्यांच्या सहवासामध्ये जाता नाही आलं तर काय करा, पावे त्यांचे द्वारी स्वानयाते, व्हावे त्यांचे द्वारी स्वानयाते, व्हावे त्यांचे द्वारी स्वानयाते, व्हावे त्यांचे द्वारी. संत समागम एखादी परी व्हावे त्याचे द्वारी श्वान याती, श्वान याती. संत समागम एखादी परी व्हावे त्याचे द्वारी स्वान याती, व्हावे त्याचे द्वारी.
त्यांचे द्वारी श्वान याती. श्वानाधिक योनी जरी प्राप्त झाली तरी त्यांच्या दारातली व्हावी. तुझे दारीचा कुतरा नको मोकलू दातारा. भगवान तुझ्या दारामध्ये कुत्र जरी झालं तरी तुझ्या दारातलं व्हावं. मी पुढे सांगेन, आपल्याला गाढवाचा जन्म प्राप्त व्हावा. कशाचा? गाढवाचा जन्म प्राप्त व्हावा, वाईट नाही. पण पुढे ऐका, त्या गाढवाला नाथ महाराजानं पाणी पाजवावं. कुणी पाजवावं? नाथ महाराजानं पाणी पाजवावं. आपल्याला बैलाचा जन्म प्राप्त होऊ द्यावं. तुम्हाला नग असला तरी मला होऊ द्या प्राप्त. मी बैलाच्या जन्माला जाऊ द्या. महाराज लोकांनी जर सेवा नाही केली का, पांढरे बैल नाही तर पांढरे कुत्रे होते. हे फार अभ्यासपूर्ण वाक्य बोलतोय महाराज. सेवा जर परमार्थामध्ये नाही केली तर त्या यवनीला जावं लागतं. खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. बैलाचा जन्म प्राप्त होऊ द्या. पण बैलाचा जन्म प्राप्त झाल्यानंतर सुद्धा पुढे ऐका, ते बैल ज्ञानोबारायांच्या रथाचे बैल. ज्ञानोबारायांच्या रथाचे काय वैभव आहे हो त्या बैलांचं. आम्ही ज्यावेळेस वारीमध्ये असतो, अनेक चंदनवाडीतली मंडळी असतात, महाराज असतात. रात्री 2 आणि 3 वाजता तितक्या रात्रच्या सुद्धा भाविक मंडळी बाजूला बसलेल्या बैलाचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जातात. रात्री 12-1 वाजता त्यांच्या पायाला हात लावतात, पाया पडतात, पुढे जातात. बैल अंगावर जातात, त्यांना वाटतं झोपू सुद्धा देत नाहीत बिचारी. राग येतो बैलांना, पण किती श्रद्धा आहे. कुत्र्याचा जन्म होऊ द्या, बैलाचा होऊ द्या, संतांच्या जर सहवासामध्ये झाला तरी तो जन्म सार्थ. जन्म हो का भलते याती, 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 जन्म हो का भलते जन्म हो का भलते याती, मी न चुके हरिभक्ती. तुकोबाराय म्हणतात, कोणत्याही योनीमध्ये माझा जरी जन्म झाला तरी मी हरिभक्ती चुकणार नाही. एवढी हरिभक्तीवर निष्ठा आहे. आमच्या गावातलं वर्णन जर सांगायचं म्हटलं तर आमच्या गावामध्ये इकडं सुद्धा पूर्वीच्या कालामध्ये कॅलेंडरची व्यवस्था नव्हती. कॅलेंडर किंवा रोजनिशी नव्हती. एकादश कधी आहे हे कळायचं नाही. ब्राह्मणानं सांगत ती एकादश, ब्राह्मण जर सांगणा गेली तरी एकादश आठवणीत राहायची नाही. मग एकादश ओळखायची कशी? तर एका सज्जन गृहस्थाच्या घरी एक बैल आणि एक कुत्र होते. शंका आली की कुत्र्याच्या पुढे भाकर टाकायची आणि बैलाच्या पुढे कडबा टाकायचा. कुत्र्यानं भाकर खाल्ली नाही आणि बैलानं कडबा नाही खाल्ला की समजायचं काय आहे? एकादशी. आज काय आहे? एकादशी. कुत्र्यानं भाकर खायना गेलं की समजायचं आज एकादशी आहे. आणि जे एकादशीला भाकर खातात ते कोण आहे? म्हणून एकादशीला फार महत्वाचं आहे. एकादशी श्वान योनी निकृष्ट दर्जाची योनी आहे. अहो कुणाच्याही दरवाज्यामध्ये जाऊ द्या, हाड कुणीच प्रेमानं बोलत नाही.
गावातलं जर कुत्रं असेल, कुणी गावातलं कुणी तर या 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 या, घरी जर कुत्रं गेलं तर कुणी म्हणते का या या. तेच जर कुत्रं, तेच कुत्रं, आता कुत्रच आहे, तेच कुत्रं जर पाटलाच गावातल्या वजनदार माणसाचं गळ्यामध्ये काळा पट्टा बांधलेला आहे, तर चांगली तब्येत आहे, आणि कुणाच्या घरी गेल्यावर काय म्हणतात? हा, कुणाच्या घरी गेल्यानंतर असं मोठ्यानं हाड म्हणायची ताकद आहे? बिलकुल नाही. पाठीमाग मोबाईलवर आलं होतं बघा, ऐकलं असं तुम्ही, आव हाडा, हाड म्हणायचं नाही, मोठ्याच्या कुत्र्याला हाड म्हणायचं नाही, आव हाडा. हाडा म्हणजे रिस्पेक्ट देऊन, आदर देऊन बोलायचं. का? मोठ्याचं कुत्रा आहे. तुकोबाराय म्हणतात, संतांच्या सानिध्यामध्ये मी जर गेलो, श्वानादी योनीमध्ये जरी होऊन गेलो, तरी माझा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती. श्वानादिक योनी सुद्धा मला त्यांच्या दारामध्ये होऊ द्या. महाराज, त्यांच्या दारामध्ये श्वानादिक योनी प्राप्त होऊन राहण्याची एवढी तीव्रतम स्वरूपाची पिपासा तुमची का आहे, असा प्रश्न विचारल्यानंतर परमश्रेष्ठ राम नाम होईल ते राम नाम होईल ते राम नाम होईल ते राम नाम होईल ते राम नाम होईल श्रवण 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 घडेल भोजन उच्चिष्टाचे घडेल भोजन उच्चिष्टाचे ते राम नाम होईल श्रवण ते राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे घडेल भोजन उच्चिष्टाचे ते राम नाम होईल श्रवण ते राम नाम होईल तुकोबाराय द्वितीय चरणामध्ये तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे, त्या ठिकाणी संत महानुभावांच्या सहवासामध्ये राहण्याचा परिणाम मला रामनामाचं श्रवण होईल, उच्चिष्टाचं भोजन होईल. श्वान कैसी तरी अन्न उच्चिष्टाचे निमिषे तुझे द्वारी वसे ऐसे करी. कोणत्याही रूपानं कर, पण तुझ्या दरवाज्यामध्ये, बाकीच्या ठिकाणी नको आहे. रामनामाचं श्रवण होईल. एक जणाला संताबद्दल माहिती नाही, देवाबद्दल माहिती नाही, आस्था नाही, प्रेम नाही, श्रद्धा नाही, काही संबंध नाही, फक्त जिब्बीचे चोचले पुरवायचे. पोळी खायला आवडते, पोळी पुरण घालून केलेली जी असते, पिंड पोसावे आधमाचे ज्ञान, पिंड पोसावे आधमाचे ज्ञान, पिंड पोसावे आधमाचे ज्ञान, पिंड पोसावे आधमाचे ज्ञान, विलास मिष्टान्न करोनिया, विलास मिष्टान्न करोनिया, विलास
बोलती काय असे हाती तयाची काय असेत हाती तयाची या पिंड पोसावे हे आधमाचे ज्ञान पिंड पोसावे हे आधमाचे ज्ञान विलास मिष्टान्न करून या विलास मिष्ठान्न करून या सिद्धांत पिंड पोसावे हे आधमाचे ज्ञान अधम व्यक्तीचं ज्ञान असतं पिंड पोसावे पुढचा अभ्यास आहे का अशीच अधम व्यक्ती होती फक्त पिंड पोसावं जिभेला चांगलं लागावं म्हणून पोळी खायची आई मला पोळी खायची आहे कुठून तर डाळ आणायची पोळी तयार करायची द्यायची 4-5 दिवस झालं पण दररोज पोळी कुठं दररोज पोळी गरीब मध्यमवर्गीय माणसाच्या घरी दररोज पोळी असते का आता भेटायला ती गोष्ट वेगळी आहे मोफत असल्यामुळे परंतु दररोज पोळी भेटत नाही कंटाळा आला बाकीचं खायचंच नाही पोळी खायची आम्हाला आईला कंटाळा आला आई उठली गावातून महाराजांची कीर्ती ऐकली होती उठल्या आणि नाथ महाराजाकडे घेऊन गेल्या नाथ महाराजाकडे नेलं बाबा काय म्हटले का आणलं ह्या लहान लेकराला काही नाही म्हटले काम तर काही करीत नाही पोळी खाण्याची अभिलाषा आहे पोळी खायची म्हणतोय माझ्याच्यानं काही पोळी देत नाही दररोज रोजगार करावा किती आणि याला पोळी खाऊ किती घालावी माझी शक्य नाही तुम्ही काहीतरी याच्यावर करा नाथ महाराजांना हात जोडून विनंती केल्यानंतर नाथ महाराज म्हटले दररोज पोतीला येणाऱ्यांना 1-1 किलो साखर देतोय दररोज पोतीला आल्यावर 1-1 किलो साखर एवढं श्रीमंती घरामध्ये जाऊ द्या म्हटले एक जण पोळी खाणारा राहिला राहू द्या आईला सांगितलं आई ते पोळी खाणारा जे लेकरू आहे ना राहू द्या माझ्या आश्रमामध्ये तो आश्रमामध्ये राहिला आता ही खाण्यासाठी घरी किंवा आश्रमात राहणारे लोक सेवा करतात वाटते का तुम्हाला दिंडीमध्ये चालणारे जे लोक आहेत ज्यांचं खाण्यावरच लक्ष आहे ते पहिल्या सुरू बारीला असतात बारी कळाली का तुम्हाला आषाढीला गेल्यावर बारी कळली चहाच्या बारीला पुढे पापाचे कळप पुढे गेलं की बारी धरायची मग ही गावोबा तसंच ऐका पुढे गावोबा आश्रमामध्ये गेलं जेवायला झालं स्वयंपाक रूम मधून वास आला पोळ्याचा सुगंध आला उठून बसावं सगळं करावं जेवण करावं आणि मध्यान्ह कालाला वामकुक्षी पुन्हा 4 वाजता उठायचं फ्रेश व्हायचं संध्याकाळी आणि पोळी केली की देवाला नैवेद्य दाखविला की मंदिरापाशी बसायचं दाखविलं तिकडलं ताट आलं की या पट्यानं महाप्रसाद घ्यायचा लांबून द्यायचं सेवा नाही काही नाही पण ऐका त्याच्यामध्ये हा आळसी आहे खाण्यासाठी राहिलाय पण संगत कुणाची आहे संगत संतांची संगत आहे ज्यावेळेस नाथ महाराजांना जाण्याचा योग आला नाथ महाराजांनी सर्व श्रोत्यांना सांगितलं म्हटले माझं आयुष्य काल संपलेला आहे वरून भगवंताचा निरोप आलाय मला निघायचंय आता असं म्हटल्यानंतर श्रोतृवृंदांनी विनंती केली म्हटले महाराज रामायणाचा परम आस्वाद आता आम्हाला कोण देणार आहे एवढा आनंद कोण देणार आहे आता तुम्ही गेल्यानंतर आम्ही पोरके होतोय महाराज काहीतरी कृपा करा ऐका त्यावेळेस नाथ महाराज म्हणतात माझ्या नंतर रामायण माझा कोण करील गावोबा करील गावोबा तिथं शिकायला राहिला होता का गावोबा काय करण्यासाठी राहिला होता फक्त पोळी खाण्यासाठी राहिला होता तुकोबाराय म्हणतात तेथे राम नाम होईल श्रवण कानावर तर पडेल ना कधी का होईना परिणाम करील श्रवण होईल घडेल भोजन उच्चिष्टाचे उच्चिष्ट तुका म्हणे शेष शेवीन आवडी वचन न मोडी बोलिले ते आता तुम्ही म्हणाल उष्ट म्हणजे आपल्या ताटातलं जसं उष्ट असतं तसं उष्ट का ते उच्चिष्ट नाही उष्ट खाण्याची पद्धत वेगळी भगवान म्हणतात उच्चिष्टमपि चामेध्य भोजन तामस प्रिय तामसी व्यक्तीला उष्ट खायची सवय असते वारकऱ्यानं चांगल्या व्यक्तिमत्वानं आपण कुणाचं उष्ट खायचं नाही आणि दुसऱ्याला द्यायचं नाही पाप आहे महापाप आहे उष्ट द्यायचं नाही आता ते
लग्नामध्ये उष्ट चारण्याची परंपरा कुण निर्माण केली आहे? कुणाच्या परमकृपेनं, कुणाच्या सुपीक डोक्याची कल्पना आहे की अपेक्षा नसते मनामध्ये? महाराज, अपेक्षा कुणाच्याच नसते, नवरीचे नसते, नवरदेवाचे नसते, पण ती रूढ परंपरा झालेली आहे. नाईलाज को क्या इलाज म्हणून एकमेकाला उष्ट सारावं. ती उष्ट वेगळं, परंतु या ठिकाणी जे उष्ट प्राप्त होतंय तुकोबाराय म्हणतात, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. त्यांनी जे सेवितो हा रस, वाटितो अनेका, घ्यारे होऊ नका रान भरी, असा रस आम्हाला प्राप्त होईल. हे सर्व जरी परमलाभ प्राप्त होत असला तरी पण त्या ठिकाणी राहण्याची नियमावली आहे. कुठेही राहण्याची नियमावली आहे. इहलोकामध्ये जरी राहायचं म्हटलं तरी नियमात राहावं लागतं, परलोकामध्ये जरी राहायचं म्हटलं तरी नियमात राहावं लागतं. तसं संत महानुभवाच्या सहवासामध्ये राहायचं जर म्हटलं तर त्या ठिकाणची नीतिमूल्य, त्या ठिकाणचं आचरणशीलता काय आहे, ती आचरणशीलता जगद्गुरु श्री तुकोबाराय अभंगाच्या तृतीय चरणामध्ये वर्णन करतात. कमरी बटिका सेवेचा सेवक, 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 दीनपण रंग देते भले, दीनपण रंग देते भले, तेथे राम नाम होईल श्रवण, 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 दीनपण रंग देते भले, दीनपण रंग देते भले, तेथे राम नाम होईल श्रवण, 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 होईल श्रवण. बटिका सेवेचा सेवक, तेथे राम देते भले, दीनपण रंग देते भले, हमारी बटिका सेवेचा सेवक, दीनपण रंग देते भले, देते भले. ढोबार कुमारी, कुमार कुमारी, कुमार कुमार
क्षेत्रामध्ये जगद्गुरु श्री तुकोबाराय वर्णन करतात. कामारी बटीक शेवेचा सेवक दीनपणे रंग तेथे. त्या ठिकाणी कसं राहावं लागेल? प्रथमतः कामारी होऊन राहावं लागेल. कामारी म्हणजे कामारी 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 होऊन या गोपाळाचे घर मी रेल. कामारी शब्दाचा अर्थ सांगत असताना इदम मेस्यात इदम मेस्या इति इच्छा काम शब्दिता. हे मला पाहिजे, हे मला पाहिजे, अशा प्रकारची जी भावना तिला काम म्हणतात. आणि त्या कामावर आरी म्हणजे शत्रू, त्या कामावर विजयश्री प्राप्त करायची, कामनाच जीवनामध्ये ठेवायची. प्रथमतः कामारी व्हायचं. कामारी बटीक शेवेचा सेवक दीनपणे रंग तेथे भले. दीनपणानं राहता आलं पाहिजे. इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायण, ही एक दीन आहे. आणि दुसरा विनम्रतेला. अहो तो दीन माणूस आहे, दुबळा माणूस आहे. दीन दुबळा म्हणजे गरीब आहे, विनम्र आहे. पारमार्थिक क्षेत्रामध्ये विनम्रतेला फार महत्व आहे. ज्ञानोबारायांना विचारलं, माऊलींनी भावार्थ दीपिके सारखा ग्रंथ केला. माऊलींना विचारलं, माऊली तुम्ही एवढे मोठे ज्ञानी आहात. ज्ञानोबाराय म्हणतात, एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोज्वळ वासे. किती विनम्रता आहे. म्हणून विनम्रता फार महत्वाची आहे. विनम्र व्यक्ती वेगळा, नम्री वेगळा. विनम्र वेगळा आणि नम्री वेगळा. ओळखायचा कसा? खूण सांगतो, इथून पुढे लक्षात ठेवा. माणूस आला, कोणत्याही व्यक्ती येऊ द्या, गरीब येऊ द्या, श्रीमंत येऊ द्या, चांगली येऊ द्या, वाईट येऊ द्या, सर्वांसोबत चांगलंच वर्तन करतो, बोलतो तसा वागतो, त्याला काय म्हणायचं? विनम्र सज्जन व्यक्ती. आणि माणूस बदलला, वागणं बदललं, समजायचं नम्री आहे. दिवस बदलला, काल बदलला, वातावरण बदललं की वातावरण बदल, वातावरण अंतकरण वृत्ती चेंज होते, बदल होतो. असं जर होत असं त्याला काय म्हणायचं? नम्री म्हणायचं. अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटे रंग, धरू जाता संग तव तो होय बाध. हे नम्री आहेत, परंतु नम्रता म्हणून तर एक वाक्य आहे बघा, शास्त्राचंच वाक्य आहे. शास्त्रकार म्हणतात, नम्र व्यक्ती आपल्या कुलाचं दर्शन करतो. एखादा जर व्यक्ती जास्त नम्र असेल, काही झालं तरी शांत राहत असेल, समजावं कुलवान घराण्यातला आहे, कुलवान घराण्याचं लक्षण आहे. तुकोबारायचं सुद्धा प्रमाण आहे. नम्र झाला भूता, नम्र झाला भूता, नम्र झाला भूता, नम्र झाला भूता. रे कोणीले आनंद, 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 रे कोणीले आनंद. नम्र झाला भूता, रे कोणीले आनंद, रे कोणीले आनंद, रे कोणीले आनंद. नम्र झाला भूता, रे कोणीले आनंद, रे कोणीले आनंद, रे कोणीले आनंद. नम्र झाला भूता, तेने कोंडिले अनंता. किंवा लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. आणि पुढे ऐका तुकोबारायची भाषा, जया अंगी मोठेपण, तया यातना कटी. म्हणून नम्रता.
महाराज नम्र भावानं दीन भावानं रंक भावानं आम्ही संत महानुभवाच्या सहवासामध्ये राहू. 2 वाजलेले आहेत. मग असं जर आम्ही सहवासामध्ये राहिलो तर आम्हाला सर्वश्रेष्ठ फल लाभ, आमच्या जीवनातलं अलौकिक परिवर्तन काय होईल. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. ते तेरा नाम होईल श्रवण, ते तेरा नाम होईल श्रवण. पंगती संताया घडेला, पंगती संताया, ते तेरा नाम होईल श्रवण, ते तेरा शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु श्री तुकोबाराय वर्णन करतात. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संतांच्या. संतांच्या सहवासामध्ये आल्यानंतर सर्व सुखाचा लाभ प्राप्त होतो. धरिती ज्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. संतांनी एकदा केस हातामध्ये घेतली की त्यांना भगवंताची प्राप्ती व्हायला वेळ नाही. फक्त संतांनी केस हातात घ्यायची गोष्ट आहे. सर्व सुखाची संत महात्मे प्राप्ती करून देतात. वेळ झालेला आहे, पण फक्त 2 मिनिटाचा प्रसंग सांगून समारोप करणार आहे. ज्यावेळेस तुलसीदासजी महाप्रभूंनी एका वृक्षाखाली 12 वर्ष पाणी घालायचं, देह धर्म विसर्जन करायला जायचं, आणून पाणी वृक्षाखाली टाकायचं. कोणतीही साधना 12 वर्ष केली की ती फलद्रूप होते. भूत प्रगट झालं, भूत प्रगट झालं. भूत लागणं वेगळं, भूत येणं वेगळं. आपल्याला भूत लागतं, भूत भेटत नाही. आपल्याला भूत लागतं पण भूत भेटत नाही. तुलसीदासजीच्या समोर हात जोडून भूत उभा राहिलं आणि उभारल्यानंतर सांगितलं, महाराज काय अपेक्षा आहे ती मागा. त्यावेळेस कबीरदासजी म्हटले, मला काही अपेक्षा नाही, फक्त भगवंताच्या दर्शनाची अपेक्षा आहे. त्यावेळेस तुळशीदासजींना, मी देवाचं दर्शन करू शकत नाही कारण मी भूत आहे, परंतु देव ज्यांच्यामुळे प्राप्त होतो त्यांचं दर्शन करून घेऊ शकतो. असं म्हटल्यानंतर तुलसीदासजी म्हटले, कोण आहे ते? ते म्हटले, दासोत्तम हनुमंतराय. कुठे भेटतील? काही नाही म्हटले, तुम्ही दररोज रामायण सांगता ना, त्या रामायणामध्ये रामायण सुरू होण्याच्या अगोदर वयोवृद्ध बाबा जे येतात, सुरू होण्याच्या सगळ्यात अगोदर येऊन चटया टाकतात, सगळी सेवा करतात, सर्व तयार करतात, बाजूला बसतात आसन देऊन, आणि ते रामायण संपलं, सर्व चटया काढतात, सगळी सेवा करतात, आणि सर्वजण घरला गेले की सर्वांच्या पाठीमागून जातात. ते दासोत्तम हनुमंतराय आहे असं भूतानं खूण सांगितले. सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी रामायण केलं तुलसीदासजींनी. रामायण समारोपाच्या टायमाला ते बाबा उठले, सर्व सेवा केली, निघाले. निघाल्यानंतर कबीरदासजींनी पाहिलं, सांगितलं, पवनतनय भगवान, तुम्ही महान श्रेष्ठ आहात, मला प्रभू रामचंद्राच्या दर्शनाची अपेक्षा आहे. काही हरकत नाही म्हटले, करून देतो. तुलसीदासजीची परिपक्व अवस्था झाली. 7-8 महिने बाल्य अवस्थेमध्ये 8 वर्षाचं लहान बालक प्रभू रामचंद्रानं रूप धारण केले. तुलसीदासजीच्या सहवासामध्ये राहतात. काही काम सांगितलं तरी करतात. पण या तुलसीदासजींना कळलं, आपल्या संग राहणार जे बारक लेकरू आहे ते जगतपती रघुवंश तिलक प्रभू रामचंद्र आहे. काय करावं म्हटले, हनुमंतराय मला जाऊन प्रत्यक्ष सांगता येईना, आणि या तुलसीदासाला कळलं हे राम आहेत म्हणून. असं म्हटल्यानंतर एके दिवशी चित्रकूट पर्वतावर अनेक ब्राह्मणांना जेवायला पाचारण केलं, आमंत्रण केलं तुलसीदासजींना.
ब्राह्मण मंडळींना जेवायला बसवलं आणि बसवल्यानंतर आता जेवायला बसलेत, वाढायला सुरुवात आहे. तितक्यामध्ये चंदन लावावा तिलक, जसं माळ महिन्यामध्ये गण लावायचे आपल्याकडे आता वारकरी बोलिले की बुका लावतात, तसं चंदन लावावा म्हणून चंदन घासू लागले. कोण? तुलसीदासजी. हनुमंतरायांना वाईट वाटलं. हनुमंतराय म्हटले किती वेळ सांगितलं तरी कळलं ना. पोपटाचं रूप धारण केलं. जवळ असलेल्या वडाच्या वृक्षावर पोपट होऊन राहिले हनुमंतराय. आणि हनुमंतरायाने सांगितलं चित्रकूट के घाट पर, चित्रकूट के घाट पर बही संतन की भीर, तुलसीदास चंदन घिसे तिलक देत रघुवीर. हनुमंतरायांनी तुलसीदासजींना सांगितलं तुलसीदासा तू चंदन घासतोस गोष्ट ठीक आहे, पण ज्याच्या हातामध्ये चंदन देऊन ब्राह्मणांना लावण्याची आज्ञा करतोस ना तो जगतपती रघुवंश तिलक प्रभू रामचंद्र आहे. असं ऐकल्यानंतर चंदन बाजूला ठेवला आणि प्रभू रामचंद्राच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांची. संत महानुभवाच्या सहवासामध्ये जरी गेलात तरी आपल्याला तो परम लाभ प्राप्त होऊ शकतो. काय होऊ शकतं? तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. एक दिवसीय महोत्सव कैलासवासी नरहरराव मानाजीराव गीते चंदनवाडे यांच्या 20व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचे सुपुत्र नागनाथराव नरहरीराव गीते आणि हरिभक्त पारायण तुलसीदासजी महाराज गीते, विश्वासराव नरहरराव गीते आणि दौलतराव नरहरराव गीते या चतुर्थ सुपुत्राच्या वतीनं या ठिकाणी कीर्तन महोत्सव निमित्ताने आयोजित केलेला आहे. आता यानंतर थोड्याच वेळामध्ये परमपूज्य परमादरणीय परमश्रद्धेय आपल्या भागाचं पूर्ण महाराष्ट्राचं वैभव म्हटलं तरी वावगं होणार नाही. गुरुवर्य अर्जुनजी महाराज लाडगुरुजी, त्यानंतर हरिभक्त पारायण परमपूज्य परमादरणीय वैजनाथ महाराज खादगावकर या 2 महापुरुषाचं या ठिकाणी चिंतन होणार आहे. माझंच कसा बघा, ज्ञानानंही लहान आहे, वयानं लहान आहे, सगळ्याच गोष्टीनं लहान आहे, पण लहानाचा कसा नंबर लागला. मला वाटते तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा तरी होय राणा रंग त्याचा. या न्यायाप्रमाणे सेवेचा सुयोग आलेला आहे. समस्त भजनी मंडळ, तळेगावचं भजनी मंडळ आहे, इकडलं सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ महानुभव, परिचित अपरिचित भजनी मंडळ आहेत. आमचे मृदंगाचार्य वाल्मिक महाराज आहेत. झालेली सेवा तुम्हा सर्व भावी भक्तांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. न्यूनते सरते अधिकते पुरते करुणा घ्यावे तुमते विनवित्वासे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संते नोह्या होते नोहे हा उपदेश, नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष. तुमच्या कृपेचे पोसणे जन्मो जन्मी तुका म्हणे ज्ञानेश्वर.